चला सामन्याला सुरुवात करायची, जास्त वेळ खर्च करू नका. दोन सलामीवीर उतरलेत. एका बाजूने आपण पाहतो या विकेश खरबडे, तर एका बाजूने संतोष वलवी. तर पाहूया पहिला षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज इथे वापरला जाईल. करण करण नायक. पहिला बॉल टप्प्याचा हाताला गेला होता. इथे पाहतो संधी निर्माण झाली होती. इथे धावची संधी निर्माण झाली होती, मात्र थांबवलंय संतोष आणि विकेश याला की ही रिस्की धाव आहे आणि स्टॉप झाले दोघे पण. डॉट बॉल. आपण पाहतो डॉट बॉल इथे येताना दिसतोय आपल्याला. बॅक टू बॅक दोन चेंडू हे डॉटच्या स्वरूपात टाकले गेलेत. ते पाहतो आपण सरळ बॅटना फटका ते खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे सूरज माळी. एक धाव तर कंप्लीट झाली आणि आपण पाहतो एकाच धावेवरती इथे समाधान देखील मानावं लागतंय. या एका धावेने धावसंख्या आता 1 या आकड्यावरती. एक सिंगल धाव ही आपण पाहतो धाव फलकावरती लागली जाते. बॉल टाकून झाले 3, धावसंख्या झालेली आहे 1. त्या पाहतो चेंडू यस्टनच्या मागे तिकडे निघून गेला होता. व्हाईट बॉलचा इशारा इथे आपण पाहतोय झालेला आहे. त्यामुळेच आपण पाहतो शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पॅटर्न बॉल संपर्क इथे काही झालेला नाही आहे आणि पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपात एक सिंगल धाव इथे येताना दिसते आपल्याला. पण ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू देखील टाकला गेलाय. पुन्हा एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. खराब फेकी इथे आपल्या पायाला मिळाली. त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेने धावसंख्या 6 या आकड्यावरती.
6 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागलेल्या आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोशन. यावेळेस पाहतो आपण रोशन याचा फटका, रोशन याच्यावरती केलेला हा प्रतिहल्ला आपण पाहतो तिकडे. आणि 6 धावांचा इशारा येतोय. यावेळेस पाहतो आपण व्हाईट बॉलचा इशारा इथे दिला गेला. आपण पाहतोय सूरज माली याने तिकडे झेल पकडला होता, मात्र सूरज याने खिलवृत्ती दाखवलंय. त्याने सांगितले की हा षटकार आहे, एक पाय त्याचा बाउंड्रीला लागला होता. आणि बघा अशा प्रकारची खिलाडूवृत्ती असते, दाखवणं फार गरजेचं असतं मैदानाच्या आतमध्ये. आणि ती खिलाडूवृत्ती इथे दाखवलेली आहे सूरज माली याने. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 13 या आकड्यावरती. 13 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस बघा आणखीन एक वेगवान चेंडू इथे हाताला गेलाय. तेच थर्रार चेंडूची हाताळणी इथे झालेली आहे. डॉट बॉल जी सांगता झालेली आहे. या षटकात बॉल टाकून झालेत आतापर्यंत 2. ऑन साईडला आणखीन एक धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून जातोय 6 धावांकरता. एक बिग शॉट इथे येताना दिसतोय आपल्याला विकेशच्या बॅट मधून. आपण पाहतोय जो गोलंदाज आहे रोशन वज्रे, आपण पाहतोय त्याला बोलता येत नाहीये आणि त्याला आवाज देखील येत नाहीये. मात्र क्रिकेट अभावी त्याचं प्रेम आपण पाहतोय, तरी देखील तो क्रिकेट खेळतोय. क्रिकेटची आवड त्याला मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलेली आहे. आपण पाहू शकता जो आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय गोलंदाज. हा गोलंदाज त्याला आवाज देखील येत नाहीये आणि त्याला बोलता देखील येत नाहीये. मात्र बघा क्रिकेटवरचं असलेलं हे प्रेम त्याला मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलेलं आहे आणि चांगली कामगिरी आपल्या संघासाठी तो करतोय. ब्लॉकरमध्ये हा चेंडू टाकलाय, चेंडूला खोदून काढलाय तिकडे विकेशाने. शतरक्षक आलाय तिकडे, चांगलं शतरक्षण झालंय आणि एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली गेली. या सिंगल धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॉल टाकून झालेत या षटकातील 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ऑन साईडला फटका देखील गेलाय. शतरक्षक आले तिकडे, थोडासा मिसफील्ड झाला, पायाला चेंडू तिकडे लागतोय आणि आपण पाहतोय चेंडू तिकडे बाउंड्रीच्या अगदी जवळ गेला आणि चेंडू सीमारेषा पार देखील झालेला आहे. एक नशिबाचा चौकार इथे ब्राह्मणगाव संघाला मिळतोय. धावसंख्या आता 24 या आकड्यावरती 24. या षटकातील शेवटचा एक बॉल अद्याप बाकी आहे. हे षटक रोशन याचं थोडंसं महागडं ठरताना दिसतंय आपल्याला. त्यामुळे फुलटा चेंडू आहे. कनेक्शन तेवढं चांगलं झालं का? यस, तेवढंच चांगलं कनेक्शन झालेलं आहे. चेंडू सरळ निघून जातो या 6 धावांकरता. बिग शॉट येतोय संतोष वलवीच्या बॅट मधून. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकं कंप्लीट झाल्यात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15च्या सरासरीने या 30 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत.
शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज निलेश येतोय. निलेश परेड. धावसंख्या झालेली आहे 30. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी निलेश. पूलचा फटका पाहायला मिळतोय. पूल पॉवरफुल झालाय, सक्सेसफुल झालाय. विकेश खरपडेच्या बॅट मधून आलाय षटकार. 6 धावा. या ओव्हर नंतर चिट्ट्यांचा ड्रॉ होणार आहे. चिट्ट्या उडवल्या जातील. वाकीपाडा संघाचा कॅप्टन उपस्थित झालेला आहे आणि जुचंद्र संघाचा कॅप्टन देखील उपस्थित झालेला आहे. बघा, दोन संघ एकाच परिसरातील पुढे आलेले आहेत, वाकीपाडा आणि जुचंद्र. पाहूया तिसरा संघ आपल्याला कुठला मिळेल या मॅच मधून समजेल. मध्ये पण क्रॉस पडेट खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. त्यावेळेस अचूक टप्प्यावरती बॉल टाकलाय गोलंदाज निलेश परेड याने. धावसंख्या झालेली आहे 36. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. अवलेच बघा, आणखीन एक डॉट बॉल येताना दिसतोय. बॅट तर भरपूर वेगाने फिरवतोय विकेश, मात्र बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. आता मला पाहतोय 36 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. एक चांगला टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न ते करतायत दोन्ही फलंदाज. नाबाद जिंदाबाद. 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि त्या पाहतोय निलेश परेड चांगली बॉलिंग करतोय. ऑन साईडला फटका ते खेळला गेला. शतरक्षक आहे तिकडे, मात्र जजमेंट त्याचा खराब ठरलेला आहे आणि हा चेंडू 6 धावांसाठी निघून गेलेला आहे. षटकार येतोय. नशिबाचा षटकार मी तर म्हणेन, कारण तिकडे शतरक्षक जो होता तो स्लिप झाला आणि त्याच्या डोक्याच्या वर हा चेंडू निघून गेला. 6 धावांकरता. या 6 धावांनी धावसंख्या आता 42 आकडावरती. 42. 42 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकातील शेवटचे 2 चेंडू अद्याप बाकी आहेत. आपण पाहतोय स्टॅमिंग झालाय. शतरक्षक आलाय तिकडे, झेल खेळण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्याचे जजमेंट चुकलंय. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावीचा देखील प्रयत्न होतोय, मात्र 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. या 2 धाव्याने धावसंख्या आता 44 आकडावरती. 44. 44 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेस पुन्हा एकदा स्टॅमिंग झालाय. यावेळेस स्वतः निलेश आलाय चेंडूच्या खाली. अखेरीस शेवटच्या बॉल वरती सफलता मिळालाय. 44 या धावसंख्येवरती पहिला गडी इथे बाद झालाय. 44 धावा. 45 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. 18 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 45 धावा इकडं बनवाव्या लागतील. त्या म्हणजे वाघोबा स्पोर्ट्स टिवरी या संघाला. चला आपण चिट्ट्यांचा ड्रॉ करतोय. विशाल समोसा यांच्या शुभ हस्ते आपण हा चिट्ट्यांचा ड्रॉ करतोय. बघा, 2 चिट्ट्या उचलल्या जातील. एक चिठ्ठी जी राहील त्याला बाय असेल. आपण पाहतोय वाकीपाडा जुचंद्र हे 2 संघ अगदी जवळचे संघ 2 पुढे आलेत आणि एक विजय संघ. चला 2 चिट्ट्या उचलायच्यात. मॅच असेल लक्षात घ्या. आणि जी विशालच्या हातामध्ये चिठ्ठी आहे ती बाय असेल. चला आपण पाहतोय विजय संघ आणि जुचंद्र असा मॅच होणार आहे. म्हणजे एक युवराज स्पोर्ट्स वाकीपाडा या संघाला बाय मिळालेली आहे. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. थँक्यू डीजे. आपण पाहतोय वाकीपाडा संघाला बाय मिळालेली आहे. सध्या आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय वाकीपाडा संघ.
बघा स्क्रीनवरती पाहायला मिळतोय वाकीपाडा संघ आराम करतोय. दुपारच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकलेले आहेत. भावेश पागी याची जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आणि आता चौथ्या फेरीमध्ये त्याने ते संधी मिळालंय. चिट्ट्यांचा ड्रॉ झाला आणि आपण पाहतो विजेता संघ आणि जुचंद्र अशा 2 चिट्ट्या उचलल्या गेल्या आणि आपण पाहतो या वाकीपाडा संघाला बाय मिळालेली आहे. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. 15च्या सरासरीने या धावा मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील वाघोबा स्पोर्ट्स टिवरी या संघाला. आपण पाहतो या टिवरी संघाच्या माध्यमातून सूरज माली याला सिक्सर किंग म्हणून त्याची वर्णी लागते. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये टिवरीच्या मैदानावरती 7 चेंडूमध्ये 7 षटकार ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावरती देखील त्यांनी नोंदवला आहे. मला वाटतं या विकास कोम या बॉलरवरती त्याने तो अटॅक केला होता त्या मैदानावरती आणि विकास देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या बाहेर या मॅचचा आनंद घेत आहेत. मला वाटते पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत विकास कोम. एक चांगली मॅच इथे आपल्याला ती पाहायला मिळेल या 2 संघादरम्यान. सलामीची जोडी आपण पाहतोय. एका बाजूने करण नायक तर एका बाजूने सूरज माली. स्ट्राईक वरती करण, नॉन स्ट्राईक एंड वरती सूरज. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज संतोष वलवी. आपण पाहतोय 2025 साली याच मैदानावरती क्रांतीवीर बिरसा मुंडा या संघाने स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेमध्ये 3रा क्रमांक फटकावला होता. तो म्हणजे उमसगर ब्राह्मणगाव संघाने. या सीझनमध्ये आपण पाहतोय त्यांना संधी मिळाली नव्हती कारण भरपूर संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असतात. तेच कारण त्यांना यावेळेस संधी मिळालेली नाही आहे. मात्र गोखिवऱ्या संघाने त्यांना संधी इथे उपलब्ध करून दिली या स्पर्धेमध्ये आणि बघा परफॉर्मन्स खूप चांगला झाला आहे. मात्र त्यांच्या समोर आहे टिवरी संघ. यावेळेसचा पहिला चेंडू ब्लॉक हॉलमध्ये हाताळला गेलाय. रोशन आहे तिकडे, रोशन कोम. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाईल. एका सिंगल धावेने धावसंख्येला आता सुरुवात झालेली आहे आणि आता स्ट्राईक वरती पाहतो आपण सूरज माली याला. पाहतो आपण वेगवान चेंडू, भन्नाट वेगाने हा चेंडू टाकला होता संतोष वलवी याने. आपण संतोष वलवी याचा जर विचार केला तब्बल 10 दिवस या मैदानावरती तो उभा राहिलेला आहे पंचांच्या भूमिकेमध्ये. नक्कीच या मैदानाचा एक खलपट्टीचा अनुभव असेल त्याच्याकडे आणि त्याच अनुभवाने इथे बॉलिंग करताना दिसतो आपल्याला संतोष वलवी. अवलेस बघा आणखीन एक वेगवान चेंडू, भन्नाट वेगाने हा चेंडू टाकला होता. पुन्हा एकदा बीट होतोय तो म्हणजे सूरज माली हा फलंदाज. काय जबरदस्त चेंडूची हाताळणी करताना दिसतोय संतोष वलवी. कारण सूरज जवळ गेलेला आहे. पाहूया काही कानमंत्र देतोय. तो कानमंत्र किती कामी येईल ते देखील पाहणं तेवढेच गरजेचं असणार आहे. आपण चेंडूला खोदून काढलाय. पंडित सुरुंग आहे तिकडे. पंडित सुरुंग कुठली चुकी करत नाहीये. या मॅचची गोल्डन विकेट मिळालाय संतोष वलवी याला. उमसगर ब्राह्मणगाव संघाला सूरज माली बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. गावागावान खुल्ला मैदान पोरसिक सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान पोरसिक सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. थँक्यू डीजे. आपण पाहतोय
सन्माननीय चंदूदादा पडवले यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. वेलकम दादा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. संतोष वल्वी आपल्या षटकातील नेक्स्ट बॉल घेऊन जाईल. निलेश परेड करता कट करण्याचा प्रयत्न, बॅट बॉल संपर्क होत नाही आहे. त्याचं कारण आपण पाहतोय पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला आहे. व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. व्हाईट बॉल धावसंख्या आता 2 या आकड्यावरती. बॉल टाकून झाले त्या षटकातील 4. खूप चांगली बॉलिंग इथे करताना दिसतोय संतोष वल्वी. तर पाहतोय बॅकवर्ड पॉईंटमध्ये एक शतरक्षक आता तैनात केला जातोय. रोशन वल्वी याला आपण पाहतोय स्क्वेअर लेगमध्ये. पंडित सुरुंग मिड विकेटला आपण पाहतोय तैनात केला गेला आहे. बाला वल्वी आहे काऊ कॉर्नरमध्ये. लॉंग ऑनमध्ये विकी धिंडा, लॉंग ऑफमध्ये जितू आणि डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये उत्तम धिंडा याला आपण पाहतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे सजवलं गेलं आहे. तर आपण पाहतोय पॉईंटमध्ये बबलू वल्वी आहे. त्यानंतर कव्हर पॉईंटमध्ये देवानंद वल्वी. तर मिड ऑफमध्ये आपण योगेश वल्वी याला पाहतोय. यावेळेस आपण पाहतो या हुक करण्याचा प्रयत्न होता. भन्नाट वेगाने हा चेंडू टाकला होता संतोष वल्वी आणि षटक समाप्त झालंय. षटक पहिलं हे समाप्त झालेलं आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 2 धावा. अजूनही मॅच जिंकण्याकरता 12 बॉलमध्ये 43 धाब्यांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 43 धावा. विकेश खरबडे आलाय. उत्तम तिकडे पोहोचलाय. इथे आपण पाहतोय डायरेक्ट हिट झालेला नाही आहे. भरपूर डीप वरून धावत सुटला होता. उत्तम धिंडा तिकडे. आणि आपण पाहतोय की 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धाब्याने धावसंख्या आता 4 या आकड्यावरती. अवलेच पादापान स्टॅमिंग झालाय. हा चेंडू आता डिक्लरमध्ये ट्रॅव्हल होतोय. डिक्लरच्या स्वरूपात फक्त 1 धाव असणार आहे. 1 सिंगल धाव मिळेल. बघा इथे आता सिंगलने काही चालणार नाही आहे. मोठे फटके तुम्हाला आता मारावे लागतील. ज्या प्रकारे आता जे धावा आपण पाहतोय तर डोंगराप्रमाणे ते आता पाहायला मिळत आहेत आपल्याला स्कोर कार्डवरती. आणि हा जर मोठा डोंगर जर सर करायचा असेल तर इथे मोठे फटके येणे फार गरजेचं आहे. इथे फक्त सिंगल डबल धावा येताना दिसत आहेत. धावसंख्या 1 ने आता स्कोर कार्ड 6 या आकड्यावरती. वेळेस आपण पाहतोय आणखीन एक टॉट बॉल इथे येताना दिसतोय. भन्नाट वेगाने हा चेंडू टाकला होता विकेश खरबडे याने. धावसंख्या आपण पाहतोय पूर्णपणे स्थिरावलेली आहे ती म्हणजे 6 या आकड्यावरती. 6 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. वेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील डॉट बॉल येताना दिसतोय. इथे पाहतोय फक्त तिघेच खेळताना दिसत आहेत आपल्याला मैदानावरती. गोलंदाज, फलंदाज आणि यष्टिरक्षक. गोलंदाज चेंडू हाताळतोय. बॅट्समन बॅट फिरवतोय मात्र बीट होतोय. बाकीचं काम यष्टिरक्षक पूर्ण करतोय. यावेळेस पाहतोय पण चेंडू मिड विकेटला खेळून काढला गेलाय. रोशन आहे तिकडे. रोशन कोम
चांगलं क्षेत्ररक्षण झाले, मात्र फेकी थोडीशी खराब झाली होती, मात्र जास्त फायदा मिळणार नाही आहे फलंदाजांना. फक्त एक सिंगल धाव आलेली आहे. या सिंगल धावेने धावसंख्या 7 या आकड्यावरती. तर मॅच जिंकण्याकरता अजूनही 38 धावींची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 38 धावा. बघा विकी धिंडा याच्यावरती कामगिरी सोपवलेली गेलेली आहे. आपण पाहतोय त्यांच्याकडे उत्तम सारखा एक ऑप्शन आहे. त्यानंतर आपण पाहतोय पंडित सुरुंग सारखा एक ऑप्शन आहे. ते विकीकडे कामगिरी सोपवलेली आहे. मागच्या मॅचमध्ये आपण पाहतोय उत्तम धिंडा याने बॉलिंग केली होती. शेवटचं षटक हाताळलं होतं. इथं आता विकी टाकतो शेवटचं षटक. इथे आपण पाहतोय मिसटायमिंग झाला आहे. बाला वल्वी येतोय चेंडूच्या खाली आणि सहज सोपा झेल इथे टिपला जातोय. 5 बॉल 38 धाब्यांची आवश्यकता. लई दिसाचा हाट माझा पूर्वा ओ तुमच्या सोनीला कोकण दाखवा. लई दिसाचा हाट माझा पूर्वा ओ तुमच्या सोनीला कोकण दाखवा. लई दिसाचा हाट माझा पूर्वा ओ तुमच्या सोनीला कोकण. थँक यू डीजे. विकी पुन्हा एकदा बॉल ट्रॅकवर आपण पाहतोय. त्यावेळेस दांडी गोल केलाय फलंदाजाची. यष्टा उद्ध्वस्त केल्यात. सरळ हा चेंडू जाऊन यष्टांवरती आदळलेला आहे. फलंदाज बाद होतोय. तिसरा. थँक्यू डीजे. नव्याने बॅटर विशाल येतोय. विशाल ठक्कर. विकी थिंडा हा गोलंदाज आता हॅट्रिक वरती येताना दिसतोय. आपण पाहतोय की या स्पर्धेमध्ये अजूनही हॅट्रिक पूर्ण झालेलं नाही आहे. इथे हॅट्रिक पूर्ण झालाय. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. हे आहे काय पाहिजे बायनं मन. सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार. ए सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग. बाया झायल्या गार. डीजे बघा हॅट्रिक इथे पूर्ण झालेली आहे. मला वाटतं या अगोदर जी मॅच झाली होती ओमसगर ब्राह्मणगाव आणि साईकृपा राजावली त्या मॅचमध्ये देखील विकी धिंडाने हॅट्रिक पूर्ण केली होती. म्हणजे ही दुसरी हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे विकी धिंडा याची. हा चेंडू आपण पाहतोय ऑन साईडला इथे खेळून काढला गेलाय. जितू आहे तिकडे. जितू कोते. फक्त एक सिंगल धाव इथे आपण पाहतोय अंकित केली जाते. धावसंख्या झालेली आहे 8. आता आपण पाहतोय की शेवटचे 2 चेंडू बाकी राहिलेत आणि अजूनही भरपूर धावांची आवश्यकता आहे. हा सामना थोडासा एकतर्फा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे स्वाद्यापाना आज स्पर्धा क्षेत्रामध्ये हा चेंडू ते खेळून काढला गेलाय. बबलू वल्वी आहे तिकडे. पुन्हा एकदा एक सिंगल धाव. शेवटचा एक बॉल आता बाकी असेल. एक पाऊल दूर आपण पाहतोय विजयापासून उमसगर ब्राह्मणगावा संघ. विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय ब्राह्मणगाव संघ. शेवटचा एक बॉल बाकी आहे.
त्यावेळेस आपण पाहतो या शेवटचा बॉल हा डिक्लेअरमध्ये ट्रॅव्हल झाला आहे आणि अशा प्रकारे हा सामना इथे उमसागर ब्राह्मणगाव या संघाने जिंकलेला आहे. हायदम्स नायकम्स कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो